महत्वाचं आहे. समोर अडचणी किती आहेत या गोष्टींचा विचार करू नका. तुमच्याकडे काय आहे या गोष्टींचा विचार करा. जी माणसं शकत नाही, जी माणसं स्वतःकडे काय आहे आणि त्याच्या अनुरूप त्याच्या मदतीने संकटावरती कशी मात करता येईल या गोष्टींचा जी माणसं विचार करतात ती माणसं कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकतात. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज. मृत चेंडूची घोषणा पंचांकडून होईल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 पंचांनी वापर केला इथे. आता आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 काय सांगतो? ज्या वेळेला एखाद्या चेंडूवरची घटना ग्राह्य धरली जात नाही अशा प्रकारच्या चेंडूला मृत चेंडू असं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या कारणानुसार आपण बघतो की डेड बॉल दिला जातो. त्याच्यामध्ये कधी चेंडू आपण बघतो की कधी बॅटरची खेळण्याची मनस्थिती नसेल, कधी बॉलरची बॉल टाकण्याची मनस्थिती नसेल, अशा वेळा डेड बॉल दिला जातो. कधी चेंडू पक्षांना लागतो आकाशामध्ये, कधी कधी आपण बघतो की कधी कॅमेराला लागतो. वेगवेगळ्या कारणांना आपण बघतो डेड बॉल दिला जातो. कधी चेंडूची परिस्थिती खराब झाली की अशा वेळेला देखील आपण बघतो की डेड बॉल दिला जातो. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. चेंडूचा खूप जास्त वेट केला जातोय. समोरच्या चेंडूचा आपण बघतोय कट करण्यासाठी वापर केला जातोय. पण मला असं वाटतं की मोस्ट ऑफली तुमची बॅट ही पूर्ण मुक्त स्वतंत्र पद्धतीने फिरली पाहिजे, न विचार करता फटकेबाजी झाली पाहिजे, तेव्हा मोठे शॉट येतात. आताचा नो बॉल आहे. यस, धावसंख्या पुढे. बॉल थांबवला जातोय. सिंगल झाली कंप्लीट. धावसंख्या सिंगलने पुढे. प्रचंड जबरदस्त अशा प्रकारचं यश राजगड वॉरियर्स संघाचं. टीम गेम त्यांचा बघायला मिळतोय. आतापर्यंत सगळ्याच गोलंदाजांनी खूप सुरेख कामगिरी केली आहे. एकाही षटकामध्ये सामना इकडचा तिकड झालं नाही. हे एक मोठं यश आहे राजगड वॉरियर्स संघाचं. या संघाचे संघमालक आहे सन्माननीय तुषारजी भोसले. तर दुसऱ्या बाजूला शिरकाई फायटर संघाचे संघनायक सन्माननीय रामभाऊ शेठ शिर्के हे या संघाचे संघमालक आहेत. चेंडू उंच आकाशात जरूर गेला पण डिरेक्शन खास नव्हतं. सिंगल मिळाली. पाठीमागे छोटा क्षेत्ररक्षक. पिला क्रमांक 2. एक पिल्या मला वाटते शिरकाई फायटर्स मध्ये आहे. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल. दुसऱ्या धावेसाठी राहुल शेठ वेगाने धावले. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा. आता पाठ निघणार. आता इथं 5-6 पण पळून निघू शकतात. आताची धावा किती? कदाचित ही सुद्धा निघू शकली असती बरं का, पण त्यासाठी ती डोकं चाललं पाहिजे तेवढं. कारण की शेवटचा बॉल आहे, मग थांबायचं कशाला? 41 झालेत. आउट आउट अशी विकेट महत्वाची नाहीये, मग थांबायचं का? जमणार नाही, फिकून द्यावं लागेल. गाडीची चार्जिंग टिकल का? 80 टाका बरं डिस्टन्स. मला काय म्हणायचंय, डिस्टन्स टाका. इथून नसर किती इथून चार्जिंग फुल केली 30 त्याच्यानंतर त्या 30च्या नंतर ह्याला किती पण तुम्हाला काढचं नाही त्याला संकेत नाही की हा पण माझ्या गाडीचा विषय काय प्रॉब्लेम म्हणून आता शाईन असलं मला काय अडचण नाही. उलट बेटर होऊन जाईल. उलट टेन्शन येणार नाही. विषय काय होईल माझा विषय काय होईल माहिती आहे का? खरं सांगतो. आता इथून 30 किलोमीटर आहे नसर. हां 30च्या नंतर सासवड असेल तिथून 30 किलोमीटर बरोबर का? 60 पुन्हा आमच्यावर 25 किलोमीटर आहे मालचिरस तिथून सासवडवरून. चेक करा 80 किलोमीटर नाही बरं तुम्हाला. 80 किलोमीटर नाही बरं तुम्हाला. काय सासवड संबंध भुळेश्वर माझं गाव आहे. माझं गाव कुठलं बी असू दे राहायला कुठे राहायचं काही संबंध मा सासवडला काहीच नाही मा राहिला कुठे माळशिरसला आहे. पुरंदर वागते भुळेश्वर माळशिरस मा गावी. मी दौंडच्या कोपऱ्या भुळेश्वर टेम्पल टाका मा पत्ता बघा. आणि मी सासवड मध्ये जायचं माझं दौंडच्या कोपऱ्या आम्ही
तुम्ही ऐकून घ्या पुरंदरची फोटो पाहिजे की नाही आईला त्यांचं लागा चांगलं चालू वार खेळ बोलू शकते पण मी कंटिन्यू सर्च केलेलं असतं बरं दिसतं बघा 82 किलोमीटर म्हणून 80 बनलो तुम्हाला पण 82 निघलं आमच्याकडे पुढे फोटो पाहिजे फोटो पाहिजे फोटो पाहिजे ना फोटो पाहिजे टाइमपास भारी आहे काय हो हॉटस्पॉट दे जरा अमर सर तुम्ही केला का तुला माझ्याकडे टाइम आयफोन कुठे गेला हो आयफोन कोणावर गेला त्यांच्याकडे जाऊ बाशिंदेवर टाकले हे बाप्पा वर्षीवर माझ्या मामा याच रंगाने बदल असू दे नोट टाकले पुढं माझ्या बाचेत माझ्या वयाच्या सख्या तर बहिणीची पुरी मी बारकी सगळं घरात माया एक बाची काय 2 वर्षांनी बारीक 3 वर्षांनी बारीक माझ्याच व्हायचा आणि मला जेवढे काढली इकडेच वाचा म्हणा चला म्हणा घ्या उडकून म्हणा कोण जिंकेल सांगा बरं प्रेडिक्शन सांग बरं फायनल कोण खेळेल अजून एक मॅच आहे ना पुढे ती एक झाली त्या 2 टीमांमध्ये कोण खेळेल या 3 मध्ये फायनलला कोण येईल असं सांग मला कोणती ते पिंक कलरचं नाही राजगड शिरकाई आणि मग शालेल पिवळी तुळजाभवानी किंग्स तुळजाभवानी नाही आहे अजून चान्स त्यांना पुढची मॅच आहे ह्याच्यातलं विनर बरोबर तुळजाभवानी खेळणार आणि त्यातला जिंकलेला फायनल खेळणार नाही सरपंच गेली फायनल राजगड काय सांगा तुम्हाला काय वाटतं बाकीची टीम तर नाही एवढं काय त्यांची बॉलिंग चांगली होती कोणाची राजगडची बॅटिंगला नाही एवढं काय नाही एवढी पण नाही असं हिटर नाहीत पुन्हा हिटर सगळे डेंजर ती शिरके दोघं डेंजर ती ठोय बार ती निशिरकी डेंजर आहेत अशी कशी टीम आली तुम्हाला हलचे चेक चला आपण इथे पुन्हा एकदा सामन्याची सुरुवात करतो आहोत जिंकण्यासाठी टार्गेट आहे 42 धावांचं टार्गेट आपण बघतोय आता की हे लक्ष्य फार छोटं किंवा मोठं नाहीये तर तुमच्या विचारांवर ते आहे तुमच्या प्रयत्नांवरती ते ठरणार आहे लक्ष्य छोटं आहे की मोठं आहे कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा अनेक मॅचेस आहेत आपण बघतो की लो स्कोर मध्ये डिपेंड केल्यात मोठ्या स्कोरच्या मॅचेस आपण बघतो की चेस केल्या गेलेल्या आहेत आणि एकंदरीत जर बघायला गेलं रात्रीची मॅच आपण बघतो की विशेषतः T20 वर्ल्ड कप मध्ये भारतानं जेव्हा मॅच चेस केल्यात तेव्हा विशेषतः आपण बघतो की 160-170 पर्यंत त्या स्कोर चेस केलेले आहेत किंवा त्याच्या पुढचे स्कोर चेस करणं हे भारताला आतापर्यंत मोस्ट ऑफली शक्य झालं नव्हतं आणि एवढा मोठा स्कोर बघितला भारताचा इतिहास जर बघितला
तर निश्चितपणे कुठे ना कुठे एक शंका मनात एक शंकेची पाल चुकचुकत होती की भारत कदाचित हारतोय की काय. पण भारत जिंकला. काय जिंकला? तर इतिहास डझंट मॅटर. वर्तमान काळ तुमच्या हातात आहे, तर तो तुम्हाला घडवायचा आहे. भविष्यकाळ जर सुंदर बनवत असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्तमान काळामध्ये हाडाची काढ करणं गरजेचं आहे, रक्ताचं पाणी करणं गरजेचं आहे आणि रक्त आटवेल अशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांमध्ये अशी आग असावी की स्वप्न देखील त्याच्यामध्ये राख व्हावीत. प्रयत्नांमध्ये अशी आग असावी की स्वप्न पुन्हा निर्माण व्हावीत. कोणाची स्वप्न राख होणार आहेत, कोणाची स्वप्न इथे पुन्हा एकदा उभी राहणार आहेत. संपलेली स्वप्न प्रयत्नांच्या जोरावरती उभी करता येतात. संपलेल्या स्वप्नांमध्ये आग फुंकता येते. संपलेल्या स्वप्नांमध्ये जीव ओतता येतो. पण त्यासाठी गरजेचा आहे प्रयत्न. त्यासाठी गरजेचा आहे तो प्रयत्न. प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. योगेश जाधव आणि तुषार भोसले ही जोडी आपण बघतोय सलामीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एक विस्फोटक खेळाडू म्हणून आपण योगेशकडे बघतो. आपण गेल्या 2 वर्षापासून मी त्याला बघतोय. तुषार भोसले देखील तितकेच उत्कृष्ट खेळाडू आहेत. बेस्ट ऑलराऊंडर आहेत. यावेळेला पहिलाच बॉल आक्रमण चांगलं केलंय. बॉल आता दगडांना धडकलाय, पण तिथे ऍक्च्युअल मध्ये दगड थोडेसे अलीकडे आहेत. चौकार दिला का? मग तिथे बॉल डेट झाला. बॉल तिथे डेट झाला. चौकार आहे का विचारा पंचांनी चौकार दिलता का? हा. एक मिनिट थांबा. ज्यावेळेस तिथे बॉल धडकला तेव्हा पंचांनी चौकार दिलता का? एक मिनिट. मग बॉल तिथे डेट झाला. बॉल तिथे डेट होतो. पुढची घटना कार्यवाही त्याच्यामध्ये काउंट होणार नाही. पंचांना माहित नाही ना दगडी हात आहेत का बाहेर. पंचांना माहित नाही दगडी हात आहेत का बाहेर आहेत. पंच निर्णय माघारी घेऊ शकतात. त्यावेळेला मुवमेंटला जर बघायला गेलं तर स्पष्टीकरण मी देतो तुम्हाला व्यवस्थितरित्या. एकदम व्यवस्थित स्पष्टीकरण देतो. कोणताही वाद घालू नका. हे बघा आतमध्ये पंचांना काही वाटू शकतं. पंच आहेत कारण की ती वरून ते क्लिअर दिसत नाहीत. पंच त्या मुवमेंटला तिथे डिसिजन देऊ शकतात आणि अशा मुवमेंटला बॉल जर आतमध्ये धडकला असेल पंचांना वाटलं म्हणून पंचांनी चौकार दिला तर ही गोष्ट काउंट केली जात नाही. पंच निर्णय माघारी घेऊ शकतात. एक मिनिट आपापसात बांधू नका. आउट कसा आहे? आपापसामध्ये बांधू नका. आपापसामध्ये बांधू नका. पंच व्यवस्थित चर्चा करतील. कृपया शांतता राखा. आता गाव चॅम्पियन कोण कोण ऐकणार नाही. कोणाला निंबी खेळणार नाही. आणि विषय एमसीएच आहे. संकेत कोणच कॉम्प्रोमाइज नाही. लिहून घे. आपण नियम सांगू. आपल्याकडे लक्षच नाही त्यांचं कोणाचं. बॉल डेट झालाय. पुढची घटना ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे तुषार भोसले आउट नाहीत. ते जेवढ्या पळून काढल्यात तेवढं तिथं द्यायच्या किंवा बॉल डेट करून टाका. संपला विषय. त्याला काय पर्याय आता? अंपायरची चूक आहे. बसले आधी बघायचा विषय काय नक्की. हा आतनीच दगड आहेत ती. दगडाचा विषयच नाही काय. तिकडे काय होते खड्डे जाऊ तिकडे पेटापेटी वाकर तिकडून ऐकणार नाही. तिकडे ऐका ना आम्ही जेवण चालू करतो. तुम्ही मला तर किती वाटते 15 मिनिट कमी नाही घ्या. बसा जेवण. 15 मिनिट नाही. आउटच नाही. तुम्हाला मस्करी सांगत नाही. क्लिअर मला माहित नाही काय.
हाला आपलं क्लिअर क्लिअर हाला तुम्ही क्लिअर मला माहित नाही काय क्लिअर हाला तुम्ही हे ना क्वार्टर लागला ना तिथं दगडाला तेव्हा ते रनआउट झालं ना त्यांनी इकडे चौकर सांगते अंपायर निर्णय द्यायचा अगोदरच त्यांनी नाव चला संकेत सर आपल्याला जावं लागेल आपल्याला नियम सांगावं लागेल त्यांना आपल्याशिवाय ते मिटणार नाही थांबा कोण आहे रे इकडे चल. मस्करी चालली हॅलो कोण आहे उड्या मारते ए दीदी हा ते हाल ए, शिवाज्ञा तिकडे शिवाज्ञा कशाला उड्या मला हे बाजूला बाजूला कशाला उड्या मारते इकडे इकडे चला लवकर हे खेळ तिथंच टाका आवाज, बाकीचे players बाहेर निघा, चला. टाक की आवाज बाकीच्या प्लेयर्सने मैदानाच्या बाहेर यायचंय. चला लवकर बाहेर मॅच चालू करून घ्या. टाक आवाज टाक आवाज तू काय आहे ना आजारी आहे मॅच महत्वाची आहे. ते नाही का मग हा ते आजारी आहेत चला बाकीचे प्लेयर्स बाहेर या लवकर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या कर कॉम्प्युटर फायनल डिसिजन काय गेला ह्यांचंच काम झालंय हॅलो लक्ष्मण लक्ष्मण बाकी सगळे बाहेर या लक्ष्मण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या शिरकाई क्षेत्ररक्षण लावून घ्या हा डॉट बॉल दिला जाईल हा डेड बॉल दिला जाईल लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या राहुल अक्षय लक्ष्मण बाहेर या चला क्रिजच्या बाहेर या क्षेत्ररक्षण लावून घ्या पंचांनी थोडा इशारा देताना समजून इशारा द्यायचा आहे चला सामना चालू करून घ्या पंच सामना चालू करून घ्या अक्षय बाहेर ये. अक्षय अक्षय दर्डिगे अक्षय दादा दर्डिगे चला बाहेर चला अतिशय उत्कृष्ट असं नियोजन थोड्याशा चुका होणार आपल्याकडे ग्राउंड त्या लेवलचं नाहीये सर्वांनी समजून घ्यायचंय आताचा डेड बॉल दिलाय सामना चालू करून घ्या पंच आता चेंडू डेड आहे का ओके डेड बॉल पुन्हा एकदा मॅच चालू होते
हा बॉल आपण बघतो इथे पहिला चेंडू आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये विशेषतः 42 धावांचं लक्ष आपण बघतो इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांसाठी आहे. यावेळेला बघायचं फटका तर चांगला आहे पण डिक्लेरेशन झोन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय त्यामुळे जास्त काही नुकसान झालं नाहीये. 2 धावा आताच्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या उघडली जाते आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल शिर्के आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. टार्गेट काय 42 धावांचं लक्ष आहे आणि हा जो धावफलक आहे तो डिपेंड करता येऊ शकतो नाही असं नाही. आम्ही 2022 मध्ये माझ्या आयुष्यातली एक सुंदर मॅच होती जिथे तुकाई टायगर पारगाव हा दौंड तालुक्यातला संघ आणि हवेली तालुक्यातील उरुळी कांचन हा संघ होता. उरुळी कांचन गावाची लोकसंख्या साधारणतः लाखभर असेल. लाखभर लोकसंख्या असलेल्या गावानं सुरुवातीला पारगाव सारख्या छोट्याशा गावातील टीमला त्यांनी 27 धावांवरती ऑल आउट केलं. सगळ्यांना वाटलं होतं आता 5 ओव्हरमध्ये 27 उरुळी कांचनची 1 लाख लोकसंख्या आहे आणि एक उरुळी कांचन सहज जिंकेल परंतु तो सामना 12 धावांनी पारगाव सारख्या छोट्या गावानं जिंकला होता. विशेषतः उरुळी कांचन हा संघ ऑल आउट झाला होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की कधीच स्वतःला छोटं समजू नका. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचं चांगलं व्यवस्थापन करून शत्रू संघ किती बलाढ्य ताकदवान असला तरी देखील आपला विजय मिळवता येतो पण त्यासाठी प्लॅनिंग गरजेचं आहे. अफजल खानाचा वध कसा केला छत्रपती शिवाजी महाराजांनी ताकदीच्या बारामध्ये बघायला गेलं तर अफजल खान हा पहार वाकवायचा. ताकद प्रचंड, सामर्थ्य प्रचंड, शक्ती प्रचंड पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या तुलनेने विचार करायला गेलं तर अफजल खानाच्या तुलनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद कमी होती, उंची कमी होती पण तरी सुद्धा आपण बघतोय की अफजल खानाचा कोथळा बाहेर कसा काढला. केवळ ती भेट म्हणजे केवळ 5-10 मिनिटाची भेट नव्हती तर त्या भेटीसाठी आपण बघतोय महिनाभर आधी प्लॅनिंग केलं गेलं होतं. महिनाभर आधी प्लॅनिंग केलं गेलं होतं व्हाईट बॉलला. ते प्लॅनिंग असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिरटोप घातला होता. डोक्यात येतं कदा वार झाला तर त्याच्यानंतर आपण बघतो की असंख्य वेदना होतील. त्याच प्लॅनिंग केलं होतं. फटका चांगला आलाय, षटकार आलाय. योगेशच्या बॅटमधून हा षटकार आला पण त्याचसोबत आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगामध्ये चिलखत घातलं होतं. बोटांमध्ये हातांमध्ये वाघनख्या परिधान केल्या होत्या आणि काही इतिहासकार असं सुद्धा सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन वेळेमध्ये स्वतःची दाढी थोडीशी बारीक केली होती कारण की कोणत्या वेळी कशा वेदना कधी होतील याची गॅरंटी नाही. त्या दरम्यान डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आहे. 2 धावा मिळतील इथे. करतात सांगायचं तात्पर्य काय की प्लॅनिंग केलं म्हणून अफजल खानचा कोथळा बाहेर काढता आला. आता इथे शिरकाई फायटर्स संघाने जर प्लॅनिंग केलं तरच राजगड वॉरियर्स संघाला त्यांना पराभूत करता येईल किंवा जिंकता येईल. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. धावसंख्या पोहोचलेली आहे 13 धावा धावफलकावरती आहेत. नवनाथ शिर्के गोलंदाजी मार्कवरती आहेत. नवनाथ शिर्के गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. आता विचार जर काय केलं एकंदरीत 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 चेंडूमध्ये अजूनही 29 धावा अडवायच्यात. धावा अशा अडवायच्यात. आता घोडखिंडीचा प्रसंग आठवा. घोडखिंडीचा साधारणतः 600 मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत. आपण बघतो की 300 मावळे दिले आणि 300 मावळे साधारणतः घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंच्या सोबत राहिले आणि त्यांनी घोडखिंडी अशी लढवली की त्या धावा अडवल्या जाऊ शकतात. आणि या दरम्यान मात्र तुषार भोसले यांच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग षटकार. फटका जबरदस्त आहे. सोपं नाहीये तुषार भोसलेंना अडवणं, सोपं नाही योगेशला थांबवणं. हे 2 एक ताकदवान खेळाडू आहेत, 2 एक बलाढ्य खेळाडू आहेत आणि 2 मॅच विनर खेळाडू आहेत. त्यामुळे या दोघांना थांबवणं वाटतो तेवढा सोपा प्रवास नाहीये. धावसंख्या जाते पुढे. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. धावसंख्या आपण पोहोचतोय मॅच मध्ये क्रिकेटची कॉमेंट्री करतोय. इकडे पाल गावामध्ये रेंजचा थोडा विषय आहे. संध्याकाळी 7-8 वाजता मी पोहोचेल माझ्या घरी. ते रेंज येईल चांगली मग फोन जाईल काम आपलं. संध्याकाळी मला 8-9 वाजता कॉल करा. ओके नाही काय अडचण नाही. ओके ओके जय शिवराय. सोबत मॅचकडे सामन्याकडे आपण जाऊयात.
धावफलक बदल होतोय. 19 धावफलकावरती आहेत. 20 झाले आता. रिफ्रेश करूया थोडस, पुन्हा थोडं रिफ्रेश करूयात आपण. मला वाटतं 21 पर्यंत पोहोचलाय. येस, 20 ऑन द बोर्ड. 9 चेंडू मध्ये 21 धावा आता पण आल्यात. बाकी चेंडू 21 मध्ये 21 धावा डिपेंड करायच्या. यावेळेला बघायचा फटका पुन्हा एकदा चांगला आहे. दरम्यान रामभाऊ शिर्के धावतील चेंडूच्या पाठीमागे. बॉलला अचानक टर्न घेतला, चौकार इथे बघायला मिळतोय. तुषार भोसले यांचा जबरदस्त अंदाज बघायला मिळतोय. कोशिश कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा. एका विकेटसाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. कोशिश कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा. अर्जुन के तीर से जल निकलेगा, मेहनत कर हिम्मत जुटा, पोलाद से भी बल निकलेगा. यावेळेला आणखीन एकदा उत्तुंग फटका. डिक्लेरेशन झोन कडे चेंडू ट्रॅव्हल नाही. आतमध्ये दिसतोय का? आतमध्येच आहे. एक धाव आताची. आताच्या एका धावेन धावसंख्या पुढे. 26 झाल्यात. शेवटच्या 16 धावांची गरज 19 बॉल मध्ये. व्हाईट बॉल. या मोमेंटला हा व्हाईट बॉल नाहीये, हा व्हाईट बॉल आहे. तुमच्याकडे चेंडू जास्त आहेत आणि तुमच्याकडे धावा कमी अडवायच्यात. त्यामुळं अशा मोमेंटला व्हाईट बॉल न टाकता कॅच होणं महत्वाचं आहे. पिले डाऊन द बॉल. हो हो, यावेळेला झेल सुटलाय. बट गुड ट्राय. एकदा टाय झाल्या पाहिजेत. बाकीच्या खेळाडूंच्या हातामध्ये बॉल सुद्धा येत नाही. त्याच्या कमीत कमी हातात तरी बॉल आलाय. पिल्याने हे कॅच घेतला असता तर पिल्याचं काय काय भेटलं असतं. पिल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मान सन्मान त्याचा वाढला असता. गावामधला रुबाब वाढला असता. पिल्या गावातून चालताना छाती फुगून चालला असता. फटका चांगला आहे, उंच आहे, आकाशात आहे, षटकार आलाय. 34 धावा धावफलकावरती. शेवटच्या 8 धावांची गरज आहे. 17 चेंडू 8 धावांची गरज. काय नाही पेटापेटीच वातावरण आपले निघेल खबर. जाऊ द्या, त्याच्या वयाच्या मानाने तो संघामध्ये हेच त्याचं नशीब मोठं म्हणावं लागेल. पण फिल्डर खरंच चांगला आहे तो. आता एवढं वर गेल्यावर काय अपेक्षा करणार त्याच्याकडून, पण त्यानं प्रयत्न चांगला केला. ठीक आहे. फलंदाज नॉट आउट आहे. नो बॉल. आताची सिंगल मिळाली. धावसंख्या जाते पुढे आणि दरम्यान आताची एक धाव. एका धावेन धावसंख्या पुढे. आणि आपण बघतोय पारितोषिक येत आहे पिल्यासाठी. सन्माननीय संकेतजी यादव यांच्या माध्यमातून पारितोषिक या स्पर्धेचे माझे सहकारी समालोचक, त्यांच्या माध्यमातून पिल्याच्या एफर्टसाठी, प्रयत्नांसाठी तब्बल 101 रुपयांचं पारितोषिक, जीएसटी कट करून 50 रुपये आणि टोटल 51 रुपये देण्यात येतील. स्कोर कडे जाऊयात. स्कोर आता बराचसा पुढे गेला. मॅच मध्ये ट्विस्ट बाकी राहिला नाहीये. केवळ शेवटच्या नाममात्र धावांची गरज आहे. 39 झाले. शेवटच्या 3 धावांची गरज आहे. मॅच फिनिश. आणि इथे आपण बघतोय या स्पर्धेतील शिर्के फायटर्स संघानं चांगला प्रयत्न केला. सुपर 4 मध्ये दाखल झाले. त्यांचा प्रवास इथे थांबला आहे, परंतु त्यांच्या प्रवासासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगल्या प्रकारे आपण एफर्ट दिलेत. आणि आता पहिल्या सामन्यातील पराभूत संघासोबत आता इथे